एक तासापूर्वी 18 वर्षाचा मुलगा आहे प्रकाश राजपूत. त्याचं कार सोबत हा टू व्हीलर होता आणि कार सोबत त्याचं थोडं ऍक्सिडेंट झाला आणि ऍक्सिडेंट झाल्यामुळे या पेशंटला जास्त लागलं म्हणजे काय की आमच्या मेडिकल भाषेमध्ये त्याला CLW म्हणतात, कंट्यूज लॅसरेटेड वुंड. हे नाकाच्या आतल्या बाजूला लागलं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं ओठ असतात, ओठाच्या आतल्या बाजूला पण त्याला टाके पडले. दुसरी गोष्ट म्हणजे नाकातून रक्तस्राव जास्त होत होता. नाकातून रक्तस्राव जास्त झाला तर मेंदूला पण मार लागण्याची शक्यता असते. आम्ही स्टिचेस टाकले, इंजेक्शन, TT आणि जे पेन किलर वगैरे असतं ते दिलं आणि आयब्रोज म्हणजे राईट आयब्रोला पण टाके पडले, ते पण आम्ही टाके टाकले. आणि फक्त रक्तस्राव नाकातून झाल्यामुळे मेंदूला मार लागण्याची शक्यता रूल आउट करण्यासाठी आम्हाला सेंट्रल हॉस्पिटलला CT स्कॅन करण्यासाठी पाठवण्याचं आहे. बाकी तो सध्या स्टेबल आहे आणि जी फॉर्मॅलिटी असते ज्याला आपण MLC म्हणतो ती पण आम्ही केलेली आहे आणि MLC रजिस्टरमध्ये नोंद पण झालेली आहे. जखमीचे नाव काय आहे सर? जखमीचे नाव प्रकाश राजपूत, जवळपास 18 वर्ष अप्रॉक्सिमेटली वय आहे त्याचं. ऑफिसला फोन आला की तुम्ही ऑफिसला या, आज 26 जानेवारी आहे, रस्ता सुरक्षा अभियान चालू आहे. त्या संदर्भात आम्हाला ऑफिसला बोललं तर आम्ही ऑफिसला गेलो तर रस्त्यात फॉरेस्ट नाका येथे कार आणि बाईकचा अपघात झाला होता. तर तो इसम बाईकवाला तर डोक्यातून नाकातून रक्त येत होता. तर अशा वेळी पब्लिकने कोणी सपोर्ट नाही केला. तर माझं एक कर्तव्य होतं, मी ड्युटी होतो, त्याला गाडीत टाकून छाया हॉस्पिटलला ऍडमिट केलं. योग्य पद्धत केलं आहे. फक्त रस्ता सुरक्षित चालू आहे तर हेल्मेट सगळ्यांना वापरा हे सांगायचं फक्त मला.